नमस्कार, मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। गेली 2 दिवसांपासून पूजा खेडकर या IAS झालेल्या महिला ऑफिसरबद्दलची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी IAS ऑफिसर आहेत। त्यांचं नुकतंच ट्रेनिंग पार पडलं परीक्षा पास झाल्यानंतर आणि त्यांना प्रत्यक्ष त्या कामाचा अनुभव यावा म्हणून त्यांना पुण्यामध्ये पहिलंच प्रशिक्षणार्थी म्हणून काम मिळालं। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या रुजू झाल्या। परंतु प्रशिक्षणार्थी पदावर रुजू झालेल्या या तरुण IAS ऑफिसरनं मात्र स्वतःची कर्तव्य बाजूला सारली। स्वतःकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता तर केलीच नाही, मात्र संकेतांना हरताळ फासण्याचा प्रयत्न केला। तो कसा? प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांकडून एक अपेक्षा असते, ती म्हणजे त्यांचं जे काही लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंग अकॅडमीतून ते बाहेर पडल्यानंतर प्रत्यक्ष पदभार घेण्यापूर्वी त्यांना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते आणि ती संधी या पूजा खेडकर यांना पुण्यामध्ये मिळाली होती जिल्हाधिकारी कार्यालयात। खरं तर त्यांच्याकडून ही अपेक्षा होती किंवा असते त्यांच्याकडून अपेक्षा की त्यांनी प्रत्यक्ष काम कसं चालतं ते पाहावं, प्रशासनामध्ये लोक कसे येतात, त्यांना प्रशासन कसं उत्तरदायी असतं, वेगवेगळे चॅलेंजेस कसे येतात, अधिकाऱ्यांना ते चॅलेंजेस फेस कसे करावे लागतात, त्या कामाचा आवाका किती असतो, त्या कामाचा ताण कसा असतो, त्या ताणतणावांचं व्यवस्थापन कसं करायचं, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे, प्रशासनाला अधिक पारदर्शी आणि उत्तरदायी कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्याची ही वेळ असते। परंतु या गोष्टींचा अनुभव न घेताच या पूजा खेडकर या अधिकारी महिलेनं स्वतःच्या सुविधांसाठी मागणी केल्या। वेगवेगळ्या सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हाधिकारी महोदयांकडं त्या पद्धतीनं त्यांनी तगादा लावला। त्या सुविधा त्यांना मिळत नाहीत हे लक्षात येताच त्या सुविधा जबरदस्तीने मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि हाईट म्हणजे ॲडिशनल कलेक्टर हे ज्यावेळी मंत्रालयात मुंबईला गेले होते त्यावेळी या प्रशिक्षणार्थी महिलेनं त्या ॲडिशनल कलेक्टर साहेबांचं अँटीचेंबर बळकावलं अशा पद्धतीचे आरोप हे जिल्हाधिकारी महोदयांनी मंत्रालयात केले आणि त्यांची बदली त्या आरोपानंतर थेट पुण्यामधून वाशिमला झाली। खरं तर हे एक निंदनीय अशा पद्धतीची गोष्ट आहे। कुठल्याच प्रशिक्षणार्थी IAS ऑफिसरच्या आयुष्यामध्ये असं घडायला नको, परंतु त्या स्वतःच अधिकारी या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहेत असं आपल्याला दिसतं। त्यांच्यावरती एवढेच आरोप नाही आहेत तर याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत। ते तर आरोप खूपच भयानक आहेत। म्हणजे त्यांनी UPSCची परीक्षा पास होतानाच बनावट कागदपत्र दाखवली अशा पद्धतीचा एक आरोप आहे। मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या त्या विकलांग नसताना तसे असल्याचं प्रमाणपत्र दाखवलं अशा पद्धतीचा त्यांच्यावर आरोप आहे। अशा पद्धतीनेही त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की यापूर्वी कॅटमध्ये त्यांची केस चालली सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये आणि त्या ट्रिब्युनलचा निकाल हा त्या पूजा खेडकर यांच्या बाजूनं आला आणि म्हणून त्यांना नंतर हे पद मिळालं अशा पद्धतीनं आता माध्यमांमधून चर्चा होत आहेत। अर्थात UPSC या सगळ्यांचा आढावा जरूर घेईल। या सगळ्यांवरती UPSC जी काही कार्यवाही करायची आहे ती करेलच किंवा संबंधित संस्था याची दखल घेतीलच। आपल्यापर्यंत हे ज्यावेळी पोहोचतं त्यावेळी मात्र आपल्या सर्वांना मानसिक धक्का बसतो। तो धक्का यासाठी बसतो की जगामध्ये UPSCद्वारे घेतली जाणारी सनदी सेवा परीक्षा ही जगामध्ये क्रमांक 2ची कठीण परीक्षा समजली जाते आणि असं असताना अशा कठीण परीक्षेमधून अशा पद्धतीचं वर्तन करणारे अधिकारी हे पुढे येतातच कसे हा मुळातच प्रश्न पडतो। दुसरी गोष्ट पुढे येते ती म्हणजे या परीक्षेमध्ये एक असा विषय आहे इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड नावाचा की नीतिमत्ता तपासली जाते कॅन्डिडेटची। कॅन्डिडेटच्या अंगी कोणती मूल्ये आहेत, त्या मूल्यांचा वापर ते प्रशासनामध्ये कशा पद्धतीनं करू इच्छितात यासाठी त्यांना स्वतंत्र केस स्टडीज दिल्या जातात। त्या केस स्टडीज लिहायला लावल्या जातात।
त्याच्यातून त्यांचा कल पाहिला जातो, नैतिक मूल्य त्यांची काय आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्या मूल्यांचा त्या विचार कसा करतायत, प्रश्नांचा आजूबाजूच्या भोवतीच्या परिस्थितीचा विचार कसा करतायत हे त्या इथिक्सच्या पेपरमधून समजून घेतलं जातं. एसेचा पेपर असतो, त्या एसेच्या पेपरमध्ये देखील अशा पद्धतीचे काही फिलॉसॉफिकल, काही वैचारिक, सामाजिक विषय देऊन त्यांचा कल काय आहे हे कल चाचणी घेतली जाते, त्याची इंटरव्ह्यू घेतली जाते 275 गुणांची. त्यावेळी कॅन्डिडेटची पर्सनॅलिटी कळते आपल्याला. पण एवढं सगळं असूनसुद्धा अशा पद्धतीचे अधिकारी पुढे येतात कसे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सामान्य नागरिकांच्या समोर येतो आहे. दोष परीक्षा पद्धतीत आहे, दोष UPSCमध्ये आहे, दोष यंत्रणेत आहे, की दोष या सगळ्या व्यवस्थेला छेद देऊन मी काहीही करू शकतो किंवा मी काहीही करू शकते, ते पद कसंही घेऊ शकते, अशा पद्धतीचं तर या गोष्टी घडत नाहीत ना. अशा पद्धतीचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. हे सगळं का केलं जातं अशा पद्धतीनं? म्हणजे या थर्ड जनरेशनमधल्या त्या ऑफिसर आहेत, पूजा खेडकर. पूजा स्वतः IAS ऑफिसर आहेत, त्यांचे वडील सनदी अधिकारी राहिलेले आहेत, त्यांचे आजोबा देखील अधिकारी राहिलेले आहेत. म्हणजे ह्या तिसऱ्या पिढीतल्या ऑफिसर आहेत. खरं तर तिसऱ्या पिढीतल्या ऑफिसरच्या अंगी ही किती चांगली नीतिमूल्य असायला पाहिजेत, किती चांगल्या गोष्टी असायला पाहिजेत, त्यांचं वर्तन कशा पद्धतीनं आदर्शवत असायला हवं, ही एक आपण अपेक्षा करतो. मात्र ह्या सगळ्या अपेक्षा पूजा यांच्याकडून धुळीस मिळाल्या. हे असं का घडतं याच्या पाठीमागं एकच उत्तर आहे: पद, पैसा आणि प्रतिष्ठा. ह्या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या प्रशासनाला, प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या कीड आहेत. आणि ही कीड जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चांगले अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. UPSC, MPSC या परीक्षा पारदर्शीच आहेत. लोकांचा, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा या परीक्षा पद्धतीवर विश्वास आहे, गाढा विश्वास आहे. म्हणूनच तर लाखो विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतात. मात्र तरी देखील अशी काही उदाहरणं समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक अवस्थेवरती, मानसिक स्थितीवरती याचा परिणाम हा नक्की होत असतो. तुमच्या आमच्या वाट्याला कशा पद्धतीनं अधिकारी येणार आहेत, कशा पद्धतीनं अधिकारी येत आहेत याची एक झलक आपल्याला या पद्धतीतून किंवा या उदाहरणातून दिसून आली. खरं तर जिल्हाधिकारी महोदयांनी हे प्रकरण, त्याची तक्रार केली म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचलं. माध्यमांनी ते प्रकरण लावून धरलं म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचलं. मात्र प्रशासनात असेही काही अधिकारी आहेत की ज्यांचं वर्तन हे चुकीच्या पद्धतीचं आहे. खरं तर हा व्यवस्थेसमोरचा मोठा प्रश्न आहे. हा एक गंभीर प्रश्न आहे आणि या गंभीर प्रश्नाची दखल शासकीय पातळीवरती घ्यायलाच हवी.